Okay, we'll start. As I said earlier, we have seen what is meant by the order of reaction, molecularity of reaction. Okay, so order of reaction means what? The number of molecules or atoms whose concentration changes during the reaction. म्हणजे समजा एका रिॲक्शनमध्ये दोन मॉलिक्युल्स आहेत आणि त्या दोन्ही मॉलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं आहे, चेंज होतं आहे ॲज द रिॲक्शन प्रोसीड्स. म्हणजे रिॲक्शन जशी होईल तसे त्या दोन रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, चेंज होणार आहे. चेंज होणार आहे इन द सेन्स डिक्रीज होणार आहे. तर या टाईपच्या रिॲक्शनला आपण सेकंड ऑर्डर म्हणतो. सेकंड ऑर्डर का म्हणतो? कारण दोन मॉलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन हे चेंज होतं. ओके, समजा एक मॉलिक्युल असेल आणि एक मॉलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, चेंज होणार आहे ॲज रिॲक्शन प्रोसीड्स. तर त्यावेळी त्याला आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणणार आहे. गिव्ह मी 1 सेकंड. Okay, so as per the number of molecules involved and whose concentration changes during the reaction, the reactions are classified into first order, second order and so on. There are some reactions also there in which the reactants are present, will get product also, but the concentration will not change of that reaction as the reaction proceeds. म्हणजे अशी पण एक रिॲक्शन आहे की ज्याच्यामध्ये एक मॉलिक्यूल आहे पण एक किंवा दोन मॉलिक्यूल आहेत पण कोणाचंही कॉन्सन्ट्रेशन चेंज होत नाही. कॉन्सन्ट्रेशन चेंज होत नाही याचा अर्थ असा आहे की कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहतं थ्रू आउट द रिॲक्शन. म्हणजे रिॲक्शन सुरू होते, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स गोज ऑन डिक्रीजिंग and the concentration of product goes on increasing. Such reactions are called as the zero order reactions. Okay, so let me share my screen. माझा आवाज येतो का बघा. आवाज येत नसेल तर मला सांगा. Yes, are you able to see my screen? Yes. Can you see the screen? Yes, can you see the screen? Anybody? Yeah. Yes. Yes, sir. Okay, so let take this one. Okay, so we have started the topic, this chemical kinetics. Okay, we have seen what is meant by the order, what is meant by the molecularity. Okay, so order, here different types of orders of reactions, that is zero order reaction. Okay, first order, second order, third order and so on, like this. Okay, so as the definition of order of reaction is that the number of molecules whose concentration changes during the time. means what? याच्यामध्ये बघा, जर एखादी रिॲक्शन झिरो ऑर्डर व्हायची असेल तर त्याच्यामध्ये काय झालं पाहिजे, समजा A + B आहे. ओके, तर याचं पण कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं नाही पाहिजे
ह्याचं पण कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं नाही पाहिजे आणि आपल्याला प्रोडक्ट मिळाला पाहिजे. बट दिस इज नॉट पॉसिबल. बरोबर आहे. आता झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय बघा, याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं, याचं पण कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं, पण या दोन्ही रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय राहतं, कॉन्स्टंट राहतं, कॉन्स्टंट थ्रू आउट द रिॲक्शन, कॉन्स्टंट. आणि त्यामुळं या टाईपच्या रिॲक्शन्सना आपण काय म्हणतो, झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय बघायचं आहे. सो लेट मी क्लिअर ऑल दिस. तुम्हाला जर लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकताय. ओके, सो वी हॅव टू सी दी झिरो ऑर्डर रिॲक्शन. Zero order. Okay, so in the zero order reactions, the concentration of reactant does not change with the time. The concentration of reactant does not change with the time of the reactants. Okay, and as I said earlier, the rate remains constant. The rate remains constant throughout the reaction. Okay, so therefore how can you define? So what is the definition? You can define the zero order reaction like this. The zero order reactions are those in which rate is independent on of the concentration of reacting molecules. Independent of the concentration म्हणजे रेट जो असणार आहे तो काय असणार आहे, इंडिपेंडंट असणार आहे कशाशी, कॉन्सन्ट्रेशनशी. म्हणजेच ही रिॲक्शन कुठली झाली, झिरो ऑर्डर रिॲक्शन. ओके, आणि त्याचमुळं आपल्याला काय मिळतो, रेट इथं कॉन्स्टंट मिळतो. ओके, आता बघा आपल्याकडे एक रिॲक्शन आहे, ए गिव्स प्रोडक्ट. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकताय. ए गिव्स प्रोडक्ट. सो रेट याचा कसा देणार आहे बघा आपण, रेट इज गिवन बाय द रेट लॉ. रेट इज इक्वल टू डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए with respect to time. Okay, which is equal to k means this rate constant and this a0. 0 means y, concentration does not changes, is equal to k. Okay, so here you will not found any concentration term. इथं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन टर्म कुठं दिसते का, नाही, इथं फक्त के मिळतो. सो याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्म इथं दिलेली नाही आहे. त्याचमुळं झिरो ऑर्डरचा जो रेट आहे, रेट कॉन्स्टंट किंवा रेट ऑफ रिॲक्शन, तो काय असणार आहे, इंडिपेंडंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. सो दिस इज द झिरो ऑर्डर रिॲक्शन. ओके, सो what this A0 indicates, A0 indicates the rate does not depend on the concentration of A. त्या Aच्या कॉन्सन्ट्रेशन वरती रेट काय नाही आहे, डिपेंडंट नाही आहे. और दिस इज द झिरो ऑर्डर रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू ए. तर या टाईपच्या रिॲक्शन्स आपण काय म्हणतो, झिरो ऑर्डर. याच्यावरून पण तुम्हाला समजेल, कारण ऑर्डर ऑफ रिॲक्शनच्या वेळी आपण बघितलं होतं की जे एक्सपोनंट्स असतात, एक्सपोनंट्स किंवा सम ऑफ एक्सपोनंट असतात, ते त्याचे काय असते, ऑर्डर असते. ओके, सो दिस इज द झिरो ऑर्डर रिॲक्शन. ओके, तर याच्यामध्ये एक्झाम्पल्स पण आपल्याला पाहायला मिळतील. लेट मी क्लिअर ऑल दिस. याच्यामध्ये एक्झाम्पल्स कुठले आहेत बघा. सो एक्झाम्पल झिरो ऑर्डरचं एक आहे, फोटोकेमिकल युनियन ऑफ H2 and Cl2. फोटोकेमिकल म्हणजे फोटोकेमिकल रिॲक्शन आहे H2 and Cl ची इन प्रेझेन्स ऑफ लाईट. तर ही रिॲक्शन आपण कशी लिहितो बघा, H2 is gas plus Cl2 gas, it gives 2 HCl molecules, gas molecules, and this is H nu, that is light. Okay, so here the reaction is studied by confining the gases over water. Water is not used in the reaction, but for measuring the volume of HCl it is water, because HCl is soluble in water. When the H2 and Cl2 reacts, HCl is formed as gas, and this gas is absorbed in the water, and water level rises as the formation of HCl taking place. म्हणजे जसं HCl फॉर्म होणार आहे तसं वॉटरची लेवल काय होणार आहे, रेज होणार आहे, वाढणार आहे, कारण HCl ला गॅस काय होणार आहे, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. ओके, सो
here the rate of rise of water, rate of rise of water, which is same as disappearance of H2. म्हणजे H2 जसा रिॲक्ट होईल तसा रेट ऑफ राईज ऑफ वॉटर हे काय होणार आहे, वाढणार आहे. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. फर्दर यू कॅन राईट rate equation. Rate is equal to K H20 and Cl20 is equal to K. ओके, सो H2 याच्यात दोन मॉलिक्यूल आहेत, दोन्ही मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं, बट दिस कॉन्सन्ट्रेशन डज नॉट अफेक्ट द रेट is independent on the this concentration. So this is zero order reaction. Okay, understood? So as far we have seen the zero order reaction, it is very simple. Okay, now one of the important part is the first order reaction. First order reaction. Okay, so in first order reaction there is single atom or molecule of a reactant. Single means one single atom or molecule, okay, which undergo change म्हणजे यांचं concentration change होणार आहे and they give the product. Okay, so in this case the rate of reaction is directly proportional to the concentration of reacting substance. So rate of reaction is directly proportional to concentration of reacting substances. Okay, so we have to see the derivation. Okay, now see the derivation of rate constant. Okay, so derivation of equation for velocity constant or rate constant, this derivation is not expected as per syllabus. Means what? This is just for the understanding. Okay, derivation of rate constant for first order reaction, it is for only understanding. It is not asked for the examination. ह्याच्यावरती एक्झामला क्वेश्चन विचारले जाणार नाहीत, पण पुढचे जे डेरिव्हेशन्स आहेत ते जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला हे डेरिव्हेशन पहिला समजणं गरजेचं आहे. ओके, सो फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन how can we derive the rate equation or equation of a rate constant, that we will see. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन मध्ये आपण काय सांगितलेलं आहे, एकच मॉलिक्यूल असतो. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ओनली वन मॉलिक्यूल इज देअर और atom, it undergo reaction to give products. ओके, सो ए हा रिएक्टंट आहे आणि पी हा प्रोडक्ट आहे. याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होईल. लेट मी फिनिश दिस. सो ए गिव्स द प्रोडक्ट, this is the reaction. Okay, now if Ca is the concentration of A at any time, then rate law, we have to first write down the rate law and then we have to see the derivation. So what is the rate law? Minus d Ca means concentration upon dt. Okay, A is directly proportional to concentration of A. Okay, or you can easily write the minus d Ca upon dt. If you solve this, you will get K into Ca. Okay, so K is rate constant. Okay, so this is the rate law of first order reaction. Okay, so after rate law we will see, suppose A is the initial concentration of A. Okay, and from that initial concentration x be the decrease in concentration, in time t, in some time t. Okay, so
A minus x is the concentration remaining after time t, after some time t. So initially there was a concentration. ए समजा ए म्हणजे 100 जर असेल तर एक्स काय असणार आहे, मग आपण 30 घेतलं. ओके, म्हणजे 100 मधलं 30 कमी झालं तर काय उरलं, 100 मधलं 30 ला किती उरेल, 70 उरेल. ओके, सो ए मायनस एक्स इज द कॉन्सन्ट्रेशन रिमेनिंग आफ्टर टाइम टी. ओके, सो we have got Ca is equal to A minus x. Now the Ca is A minus x at time t, okay. Now according to the rate law, what we can write, therefore minus d Ca upon dt असं आपण लिहिलं होतं. ओके, इज इक्वल टू KCA. ओके, असं आपण लिहिलं होतं. तर यामध्ये CA ची व्हॅल्यू आपण पुट करूया. CA ची व्हॅल्यू काय आहे, मायनस डी A मायनस एक्स, CA मीन्स A मायनस एक्स डिवाइडेड बाय dt is equal to K into A minus x. So this is equation 1. Okay, now solve this. You will get if we solve this minus d upon dt, it will become 0 and this minus will become plus. So you will get dx upon dt is equal to K into A minus x असं आपल्याला मिळेल. सो रिअरेंज दिस इक्वेशन, याला जर आपण रिअरेंज केलं तर काय मिळेल, dx डिवाइडेड बाय A minus x is equal to K into dt. So this is equation number 2. Understood? So first of all, what we have seen, we have taken the rate law. This is the rate law for first order reaction. We have put the value of Ca, that is A minus x here, and we have solved this and we have rearranged this. So keep this equation in mind. This is equation number 2. हे इक्वेशन लक्षात ठेवा. आता आपल्याला काय करायचं आहे, या इक्वेशन 2 चं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. ओके, सो इंटिग्रेटिंग इक्वेशन 2, integrating equation 2, what will get, so this is integration dx upon A minus x is equal to integration K into dt. So next step, integration dx A minus x is equal to K जो constant आहे तो K बाहेर येईल and integration dt. Okay, so if you solve this, what you will get, integration याचा केल्यानंतर काय होईल, इंटिग्रेशन काय आहे बघा, 1 upon A minus x with respect to dx and integration of dt. Okay, so here you will get integration of 1 upon x, 1 minus x integration काय असतं, log x, 1 upon x integration log x असतं. ओके, सो दिस इज, आणि इथं मायनस एक्स आहे त्यामुळं मायनस 1 न मल्टिप्लाय करावं लागेल. सो मायनस लॉग टू द बेस e A minus x, A minus x, okay, is equal to K आहे तसं झालं, integration of dt is t plus c constant of integration. Okay, so this is the equation. Okay, now equation number 3. Now we have to calculate the value of c. C ची व्हॅल्यू कशी काढणार, by putting x is equal to 0 and t is equal to 0. x is equal to 0, if we put x is equal to 0 and t is equal to 0 in equation 3, we'll get the value of c. याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा बघा काय मिळतं, we'll get log minus log to the base e a. Okay, so this is the value of c. Okay, so ही c ची व्हॅल्यू आपण वरती ठेवूया, काय मिळेल बघा, minus log to the base e a minus x is equal to kt minus c ची व्हॅल्यू काय काढलेली आपण, minus log a. So this is equation number 4. Okay, have you got this? Now take this minus log e on left hand side. What you will get, it will become plus log. Okay, so log e to the log a
minus log a minus x is equal to kt. This is equation number 5. Okay, so I hope you are writing in your notebooks. तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घेत असाल. Let me clear this. Okay, now what was the last step? Last step was log a minus log a minus x is equal to kt. This was the last term. Now log a minus b काय होतं? log a upon b होतं. So log a upon a minus x is equal to kt. Okay, so we have to determine the value of k. So we have to take this t on this side. So so k is equal to 1 upon t log to the base e a upon a minus x. So this is log to the base e. If we want to convert this log e into log 10, we have to multiply it by 2.303. So k is equal to 2.303 upon t log to the base 10 a upon Sir? yes मला स्क्रीन दिसत नाही. yes स्क्रीन दिसत नाही शेअर केलेली. नाही दिसत कधीपासून. थोडा वेळ झाला. Okay, so what is the rate constant equation? तुम्हाला आता कळालं असेल. For so k is equal to 2.303 upon t log to the base 10 a upon a minus x. Okay, so ओंकार पाटील 11:30 जॉईन व्हायचं असतं लेक्चरसाठी. पूनम रेपे जॉईन प्रॉपर टाइमला जॉईन होत जा. ओके, सो दिस इज द इक्वेशन. हे इक्वेशन नाउ वेट. This is the equation of a rate constant. K means rate constant. Rate constant. Okay. So in this equation, what is A? A is the initial concentration. What is X? Decrease in concentration. Okay, what is t? Time. What is k? Rate constant. Okay, आता बघा, जर आपल्याला a माहित असेल, x माहित असेल आणि t माहित असेल, टाइम माहित असेल, तर आपल्याला k हा इझिली कॅल्क्युलेट करता येतो. ओके, सो दिस इज द डेरिवेशन ऑफ ए फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. Now let me clear this. Where it has gone. Yes, what happened? एस डेरिव्हेशन मध्ये काय अडचण आहे का कोणाला? यू कॅन आस्क. डेरिव्हेशन मध्ये काय प्रॉब्लेम आहे का? यू कॅन आस्क. एस
Yes, anyone have the problem with the derivation? Some steps might have not understood. Yes, anyone? Don't hesitate to ask. You can ask here also. नाहीतर असं समजण्यात येईल की सगळ्यांना सगळं समजलेलं आहे. आय हॅव टू सी दॅट. ओके, डेरिव्हेशन समजलेलं आहे. हे डेरिव्हेशन का महत्त्वाचं आहे, याच्यावरती पुढचे जे डेरिव्हेशन्स आहेत सेकंड ऑर्डर रेट इक्वेशन ते या डेरिव्हेशनवरती डिपेंड आहेत. ओके, सो लेट्स मूव्ह फर्दर. सगळ्यांना समजलं असेल असं वाटतंय. सो लेट्स मूव्ह फर्दर. Now we have to see the characteristics. Characteristics of first order reaction or rate constant. First order reactions. Okay, characteristics. काय काय आहेत बघा. तर पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे फर्स्ट वन, द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट अ डेफिनाइट फ्रॅक्शन ऑफ द रिएक्शन और हाफ लाईफ टाइम इज इंडिपेंडंट ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. ओके, सो हाफ लाईफ टाइम म्हणजे बघा, हाफ लाईफ टाइम. ओके, म्हणजे रिॲक्शन 50% कंप्लीट होण्यासाठी जेवढा टाइम लागतो, वेळ लागतो, त्याला आपण काय म्हणतो, हाफ लाईफ टाइम. किंवा डेफिनेट फ्रॅक्शन, समजा 70% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला काय म्हणतो आपण, 70% फ्रॅक्शन. ओके, किंवा 40% किंवा कोणताही फ्रॅक्शन, डेफिनेट फ्रॅक्शन 65% रिॲक्शन होण्या कंप्लीट 65% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी किती वेळ लागतो त्याला डेफिनेट फ्रॅक्शन म्हणतो. किंवा हाफ लाईफ टाइम त्याला म्हणतो आपण. रिॲक्शन 50% कंप्लीट होण्यासाठी लागलेला वेळ त्याला आपण हाफ लाईफ टाइम म्हणतो. इट इज इंडिपेंडंट ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए. म्हणजे ए आहे, ए काय आपलं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे. ओके, तर त्याच्यावरती हाफ लाईफ टाइम हा काय असतो, इंडिपेंडंट असतो. आता हे जर आपल्याला डिराईव्ह करायचं झालं तर आपल्याला काय करावं लागेल बघा. आपल्याला इक्वेशन माहीत आहे केचं इक्वेशन काय आहे, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ए अपॉन ए मायनस एक्स. ओके, हे इक्वेशन आहे. आता आपल्याला जर टी हाफ आपण कसं लिहितो, T1 हाफ, यालाच आपण म्हणतो हाफ लाईफ टाइम किंवा हाफ लाईफ पिरियड T1 हाफ, किंवा याला T50% पण म्हटलं जातं, T50%. व्हॉट इज हॅपनिंग. Are you able to see my screen? Screen दिसते? हो सर. Okay, so this is wait, let me select this. T50% टी हाफ लाईफ टाइम. आता काय करायचं आहे बघा, आपल्याला जर T50 किंवा T1 हाफ काढायचं झाला तर आपल्याला काय करावं लागेल, हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये टी ची व्हॅल्यू काय ठेवायची आहे, T1 हाफ, आणि ए ची व्हॅल्यू काय ठेवायची आहे, एक्स ची व्हॅल्यू ही A/2 ठेवायची आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट. रेट इक्वेशन काय आहे, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ए अपॉन ए मायनस एक्स. आणि या इक्वेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, टी ची व्हॅल्यू T1 हाफ ठेवायची आहे आणि एक्स ची व्हॅल्यू A/2 ठेवायची आहे. मग काय मिळेल सांगा बघा आपल्याला. सो द इक्वेशन विल बी ट्रान्सफर लाईक दिस, के इज इक्वल टू 2.303, टी ची व्हॅल्यू आपण काय ठेवणार आहे, T1 हाफ. ओके,
लॉग टू द बेस 10. एची व्हॅल्यू काय ठेवणार आपण, ए रिमेन्स ॲज इट इज. इथं पण ए रिमेन्स ॲज इट इज. एक्सची व्हॅल्यू आपण काय ठेवणार आहे, ए बाय 2. ओके, हे जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला काय मिळेल, सो ए मायनस ए बाय 2 हे किती राहतं, ए बाय 2 राहतं. ओके, सो लेट मी क्लिअर ऑल दिस. सो वी हॅव नाव k is equal to 2.303 t1/2 log to the base 10 a upon a minus a by 2 असं इक्वेशन आहे. आता a minus a by 2 काय मिळेल, इज इक्वल टू 2.303 t1/2 is equal to log to the base 10 a upon a by 2, which is coming 2.303 t1/2 log to the base 10 a upon a by 2, it comes out to be 2. And what is log 2? Log 2 is 3010. You can calculate. So equation will become k is equal to 2.303 t1/2 is equal to into 0.3010. Okay, understood up to this? So the next step is k is equal to 2.303 into 0.3010. हे काय येईल, 0.693. बरोबर आहे. आणि खाली काय येईल, t1/2. सो आपल्याला काय काढायचं आहे, t1/2 काढायचं आहे. सो t1/2 is equal to 0.693 upon k. So this is the equation. This is the half lifetime. This is the half lifetime किंवा हाफ लाईफ पिरियड, किंवा याला आपण म्हणतो रिॲक्शन 50% कंप्लीट होण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला आपण काय म्हणतो, t1/2. आणि तो कसा आहे, आता याच्यामध्ये बघा, हे इक्वेशन जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये एची टर्म कुठं दिसते का, एची टर्म याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे t1/2 हाफ लाईफ टाइम इज इक्वल टू 0.693 डिवाइडेड बाय k. ह्याच्यामध्ये ए कुठं दिसतं का, ए दिसत नाही. त्यामुळं हा जो हाफ लाईफ टाइम आहे हा t1/2, इट इज इंडिपेंडेंट ऑफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. Okay, so this is the characteristic of first order reaction. Okay, now what is the second characteristics? The second characteristic is the velocity constant k. It is again independent of units of concentration किंवा concentration unit. Why? किंवा इक्वेशनमध्ये लॉग ए अपॉन ए मायनस ही टर्म होती, बरोबर ना. तर इथं कॉन्सन्ट्रेशनची युनिट, इथं कॉन्सन्ट्रेशन आहे, त्यामुळे हे काय होईल, कॅन्सल होईल. आणि त्यामुळं कॉन्सन्ट्रेशनची युनिट्स काय राहणार नाहीत. सो द के इज इंडिपेंडंट ऑफ द युनिट्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ओके, सो दिस इज सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स. नाव थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, द वेलोसिटी कॉन्स्टंट के. थर्ड कॅरेक्टरिस्टिक, के डिपेंड्स on unit of time. Why? Because 1 upon t होतं बघा, 1 upon t असल्यामुळं टाइम. सो दिस इज, आता समजा आपण जर मिनिट किंवा सेकंड घेतो तर आपण त्याला आपण इथं ते युनिट येईल. सो के इज डिपेंडेंट ऑन द टाइम युनिट अँड दिस इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम. Okay, so this is third characteristics. Okay, जर टाइम सेकंड्स मध्ये दिला असेल तर युनिट काय येईल, सेकंड इनवर्स. टाइम जर मिनिट मध्ये असेल तर मिनिट इनवर्स. ओके, सो दिस इज दिस. नाउ द फोर्थ कॅरेक्टरिस्टिक इज velocity constant depends on temperature. Velocity constant depends on temperature. म्हणजे टेम्परेचर कमी जास्त केलं तर रेट कॉन्स्टंट काय होणार आहे, कमी जास्त होणार आहे. ऑल द फॉर फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स, ऑल द रिएक्शन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर सॅटिस्फाय द इक्वेशन. म्हणजे फर्स्ट ऑर्डरच्या जेवढ्या काय रिएक्शन्स असतील ते काय करतील, हे इक्वेशन सॅटिस्फाय करतील. कुठलं इक्वेशन, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ए अपॉन ए मायनस एक्स. हे इक्वेशन काय करतील, सॅटिस्फाय करतील. ओके,
त्याच्यानंतर ग्राफिकल पार्ट आहे. नाव लेट मी